गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, या कलियुगाचा जर विचार केला ना, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येकाला पैसा हवा असतो, प्रत्येक सुख शोधत आहे आणि प्रत्येकजण आहे ना सुखाच्या शोधात आलेला आहे। पण त्याला सुख सापडतं का बरं? अजिबात सापडत नाही। कारण जिथे सुख शोधायला जातो ना, तिथे विचित्रच घडून बसतं। पण आज आपण आहे ना, जर प्रत्येक पत्नीला वाटतं ना की आपल्या नवऱ्यानं भरपूर पैसा कमवावा, आपण आनंदी व्हावं, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख असतं का बरं? प्रत्येकाच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त धन असतं का बरं? पण बघा, महाभारतामध्ये श्रीकृष्ण स्वारींनी आहे ना, पत्नीनं पतीसाठी काय केल्यानंतर सुख मिळेल ना, ते पूर्ण विस्तृत वर्णन केलेलं आहे। म्हणजे पतीच्या सुखासाठी श्रीकृष्णानं द्रौपदीला सांगितलेलं होतं ते रहस्य कोणतं आहे ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला सांगत असतात ना की महाभारत रामायण वेगवेगळे ग्रंथ वाचा, पण आपण ते ग्रंथ वाचतो का बरं? कधीच वाचत नाही। कारण आपल्या पूर्वजांनी जे काही केलेलं आहे ना, ते जर आपण वाचन केलं ना, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही। एवढं त्यांचे थोर महत्त्व आहे। म्हणून आज आपण पतीच्या सुखासाठी प्रत्येक पत्नीनं काही करायला हवं ना, ते आज आपण आपल्या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे महाभारत युद्धाच्या सुरुवातीलाच दुर्योधनानं कौरवांचे सेनापती भीष्म पितामह यांना वारंवार टोचून आणि कटू बोलणं सुरू केलं होतं। यामुळं दुःखी झालेल्या पितामह भीष्म यांनी घोषणाच केली ना की उद्या ते सर्व पांडवांचा वध करतील। आणि ही गोष्ट पांडवांना समजल्यानंतर ते चिंतेमध्ये पडले ना, कारण पितामह भीष्म यांना पराभूत करणं शक्य होतं का बरं? अजिबात नव्हतं। सर्वांना पितामह भीष्मांची भीती वाटायची। त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळी श्रीकृष्णानं द्रौपदीसोबत एका ठिकाणी घेऊन गेले आणि श्रीकृष्ण स्वारींनी द्रौपदीला घेऊन भीष्म पितामह यांच्या शिबिराबाहेर, बघा, ते शिबिराबाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की या शिवारात आहे ना, या शिवारामध्ये जाऊन पितामह भीष्म यांना नमस्कार कर। श्रीकृष्णांना सांगितल्याप्रमाणे द्रौपदी भीष्म पितामह यांच्याकडे गेली आणि नमस्कार केला। भीष्म यांनी आपल्या या कुळवधूला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद सुद्धा दिला। आणि त्यानंतर भीष्म यांनी द्रौपदीला एवढ्या रात्री एकटी कशी आलीस असं विचारलं। तू कशासाठी आलीस असं विचारलं। श्रीकृष्ण तुला इथे घेऊन आले आहेत का बरं? कारण भीष्म पितामह होते ना, त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण नक्कीच झाला होता। द्रौपदी इथे एकटी कधीच येणार नाही, नक्कीच श्रीकृष्णानं आणलेली असेल। द्रौपदी म्हणाली, ओ पितामह, मी श्रीकृष्णासोबत आलेली आहे आणि तुमच्या शिवाराबाहेर आहेत ना श्रीकृष्ण उभे आहेत। हे ऐकताच भीष्म लगेच द्रौपदीला घेऊन त्या शिबिराबाहेर आले आणि श्रीकृष्णाला नमस्कार केला। भीष्म श्रीकृष्णाला म्हणाले, माझ्या एक वचनाला दुसऱ्या वचनानं तोडण्याचं काम श्रीकृष्ण तुम्हीच करू शकता। त्यानंतर श्रीकृष्ण आणि द्रौपदी आपल्या शिबिराकडे आले। या रस्त्यामध्ये श्रीकृष्णानं द्रौपदीला सांगितलं
की आता सर्व पांडवांना जीवदान मिळालेलं आहे. मोठ्यांचा आशीर्वाद एखाद्या कवचाप्रमाणेच काम करतो ना. आज तू एकदाच पितामह यांना नमस्कार केलास आणि सर्व पांडव सुरक्षित झाले. जर तू दररोज भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना एक एक करून नमस्कार केला असताना आणि दुर्योधन दुशासनाच्या पत्नींनी पांडवांना नमस्कार केला असता तर आज युद्धाची स्थिती कधीच निर्माण झाली नसती. बघा, आता पतीच्या सुखासाठी पत्नीनं आपल्या कुळातील सर्व मोठ्या लोकांना आदर द्यावा. मोठ्यांच्या आशीर्वादानं पती सर्व दुःखापासून दूर राहतो. बहुतांश घरामध्ये आहे ना, याच कारणामुळे कलह निर्माण होत असतो की पत्नी आपल्या पतीच्या आईवडिलांचा मान सन्मान करत नाही. पत्नीनं याकडे लक्ष दिलं ना तर घरात शांतता कायम राहील. पण आजच्या या कलियुगातली पत्नी ऐकते का बरं? कधीतरी आपण सुद्धा विचार करायला हवा. कारण जोपर्यंत आपलं लग्न होत नाहीत ना तोपर्यंत आपले स्वतःचे आई बाबा असतात, त्यांच्याशी आपण कधी रागवतो का बरं? कधीच नाही. मग लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांची रागरुसवा का करावा बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना तुम्ही प्रत्येक स्त्रीनं करायला हवा. कारण सासू सासरी किती जगणार आहेत बरं? पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या घरामध्ये नवीन आलेला असता, पण त्या अगोदर तो मुलगा तुमचा पती आहे ना तो कुणाचा तरी मुलगा असतो, हे तुम्ही का विसरता बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना तुम्ही नक्की करायला हवा. आता हा श्रावण सोमवार चालू आहे आणि हे श्रावणातले व्रत आहेत ना, एवढ्या स्त्रिया करतात की कधी कधी असं वाटतं की भगवान भोळेनाथ आपल्या घरामध्ये येतील की काय. पण त्या व्रतांचा फायदा आहे का? जर तुमचे कर्म व्यवस्थित होत नसतील, जर आपल्या आई वडिलांप्रमाणे आपले सासू सासरे असतील, त्यांना तुम्ही आपल्या आई वडील मानत नसाल, तर तुम्ही आयुष्यात कितीही कर्मकांड करा त्याला काहीच फायदा नाही. बघा, आपण दर वेळेला दररोज बघत असतो की सासू सुनेचं भांडण एवढं जोरात होतं. आजच्या या कलियुगाला शापच आहे ना. घरात भांडण झाल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. पण तुमच्या घरात सुद्धा सासू सुनेचं भांडण होत असेल तर ही गोष्ट पूर्णपणे ऐका. प्रत्येक स्त्रीने या गोष्टी लक्षात ठेवा. कारण असं म्हणतात ना, घराचं खरं मांगल्य आहे ना, स्त्रीशिवाय कोणीच चांगलं ठेवू शकत नाही. जिथे स्त्री चांगली असते ना तिथे घरामध्ये सुखशांती सुद्धा निर्माण होते. त्या घरामध्ये आनंदाचं सुद्धा वातावरण असतं. येणाऱ्या जाणाऱ्याचे पाय तिथे थांबतात. नाहीतर कधी कधी आपण पाहतो की एखादं घर असतं ना त्या घरामध्ये कुत्रं सुद्धा जात नाही. म्हणजे त्या घरामध्ये प्रेमजिव्हाळा असेल का बरं? कधीच नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाचं घर आहे ना ते आनंदाचं सुखाचं माहेर घर असावं. जर कोणी वाटेत कोणी जाणारा असेल ना तर त्या वाटेत जाणाऱ्या माणसानं त्या घरातल्या माणसाला आवाज द्यावा, एवढं प्रेम असावं. पण आजकालच्या या दुनियेमध्ये तसं राहिलं आहे का? पण खेडोपाड्यामध्ये आहे ना आजही संस्कृती तशीच आहे. भले आमच्याकडे पैसा नसेल, भले आमच्याकडे गाडी बंगला नसेल, पण माणसातला माणूस आहे ना तो आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम आहे ते खेड्यातल्या माणसाने केलेलं आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी तुम्हाला देव शोधता नाही आला ना तरी चालेल, पण माणसातला माणूस शोधायला विसरू नका. कारण आज आम्हाला देव समोर दिसतो, देवाची पूजा सुद्धा केली जाते, पण माणसातला माणूस दिसत नाही. याचं आजचं स्वातंत्र्य आहे का? आता हा स्वातंत्र्य दिवस आहे, स्वातंत्र्य नक्की आपल्याला मिळालं आहे का? प्रत्येक मनुष्यानं बघा स्वतःला विचारा. 15 ऑगस्ट आज आहे आणि या 15 ऑगस्टच्या दिवशी खरंच आपली आई बहीण सुरक्षित आहे का? आपली मुलगी एकटी बाहेर जाऊ शकते का? आज सकाळी बाहेर गेलेली मुलगी संध्याकाळी परत येईल याची खात्री नाही. मग आपण स्वतंत्र आहोत का?
पण एक अध्यात्म आहे ना, भक्ती मार्ग आहे, समर्थांचे विचार आहेत. जर प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं आपल्या जीवनामध्ये निर्माण केले ना, तर तुम्हाला कधीच भय राहणार नाही. तुम्ही जीवनामध्ये काय करावं, कसं वागावं, कसं राहावं, कसे कपडे घालावे, हे समर्थ विचार शिकवत असतात. कारण ही मनाची स्थिती आहे ना, जेव्हा मनाची स्थिती चंचल असते तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये अनेक वाईट विचार निर्माण होत असतात. मग त्याचे तुम्ही कपडे बघा, त्याचं चालणं बघा, त्याचं पाहणं बघा, लगेच ओळखायला सुरुवात होते की हा अवगुणी मनुष्य असेल, याच्या मागे कुणी लागू नका. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना की आपल्या घरातून अगोदर सुरुवात करा. आपली घरची मुलगी असो, आपला घरचा मुलगा असो, जर चांगले संस्कार नसतील ना, तर आपण लोकांना दोष देऊन उपयोग आहे का बरं? आपल्या मुलापासून सुरुवात करा, आपल्या मुलीपासून सुरुवात करा, आपल्या सुनेपासून सुरुवात करा. नाहीतर आपण दुसऱ्यांना दोष द्यायचे आणि आपल्या घरात सुद्धा जैसे ते, म्हणजे दुसऱ्यांना सांगायचं ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडं पाषाण, असं चालेल का बरं? म्हणून अध्यात्म आपल्या घरामध्ये हवा. भक्ती मार्गाला लागा, ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करा. बघा, आपण मगाशी पाहत होतो की प्रत्येक घरामध्ये सासू सुनेचं भांडण आहे ना, प्रत्येक घरामध्ये वाद होत असतो. पण जर सासू सुनेचं भांडण आहे ना, जर तुम्हाला हवं नसेल, बघा हे पूर्ण नष्ट करायचं असेल, तर एक उपाय सांगितलेला आहे. हा उपाय आहे ना, प्रत्येकानं लक्षात ठेवा, पुरुषानं सुद्धा लक्षात घ्या आणि प्रत्येक स्त्रीनं सुद्धा लक्षात घ्या. बघा, एका मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तिचं नाव होतं शांती. ती तिच्या नवीन घरामध्ये म्हणजे सासरच्या घरी जेव्हा दाखल झाली ना, ती दाखल झाल्याबरोबर तिची तब्येत बरी नव्हती. कारण तिची सासू तिला नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये अडवायची आणि तिच्या विरुद्ध काहीतरी बोलायची. तिला वडिलांचं घर आठवू लागलं आणि प्रत्येक वडिलांप्रमाणे तिच्या वडिलांचंही तिच्यावर खूप प्रेम होतं. बाळपणापासूनच तारुण्यापर्यंत वडिलांनी आपल्या या मुलीच्या सर्व गरजा पूर्ण केलेल्या होत्या आणि ती शांती खूप प्रेमाने वाढवलेली होती. सासूच्या या असभ्य वागणुकीमुळं ती शांती खूप नाराज झाली आणि अनेकदा सासूला शिव्या द्यायची. त्यामुळं घरामध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. ती वडिलांच्या घरी परतली आणि वडिलांना सर्व काही सांगायला लागली आणि सांगून सांगून ती रडत सुद्धा होती. बाबा, मी आता त्या घरात जाणार नाही, मी इथे तर तुमच्यासोबत राहीन. तुम्ही नकार दिलात ना, तर मी स्वतः आत्महत्या सुद्धा करेल. वडील समजूतदार होते. वडील 2 दिवसांनी शांतीला म्हणाले, बेटा, मी तुला एक गोष्ट सांगितली तर तू ते करायला तयार आहेस का बरं? त्यानंतर तुला माझ्यासोबत या घरात राहायचं आहे असं तू म्हणालीस ना, तर अजिबात हरकत नाही. बघा, ती शांती वडिलांना म्हणाली, सांगा पण लक्षात ठेवा, मी त्या घरी जाण्याची ही शेवटची वेळ असेल. वडील म्हणाले, तिकडे गेल्यावर तुझी सासू तुला काही वाईट बोलायला लागली ना, की तू तोंडात पाणी भरून ठेव आणि तोपर्यंत तोंडातलं पाणी काढू नकोस जोपर्यंत सासू बोलणं थांबवत नाही. आणि मग ते पाणी नाळ्यात थुंकून टाकून दे आणि मग परत काही बोलू नकोस. बघा, त्या शांतीला काही समजलं नाही, पण ती शांती तयार झाली. शांती सासरी जाऊन तेच केलं. सासू काही बोलायला लागली ना, की लगेच शांती तोंडात पाणी भरायची आणि बराच वेळ तशीच राहायची. हळूहळू काही दिवसातच शांतीबद्दल सासूचं वागणं हळूहळू बदलू लागलं. ही चांगली सून आहे याचा विचार करू लागली. ती उत्तर देत नसायची आणि रागावत सुद्धा नसायची. आता ती शांतीला मुलगी म्हणू लागली आणि तिचं कौतुक करू लागली. काही दिवसातच सासूचं प्रेमळ वागणं पाहून शांती सासूवर आईसारखं प्रेम करू लागली. काही दिवसांनी
शांतीचे वडील आपल्या मुलीला भेटायला आले. घरातील सर्व लोकांनी वडिलांचा खूप सत्कार केला. मग वडील घरी जाऊ लागले. तेव्हा ते शांतीला म्हणाले, चल बेटा, तुला माझ्यासोबत यायचं असेल ना तर सामान बांधून घे, आपण परत घरी जाऊ. तेव्हा शांती म्हणाली, नाही, आता हेच माझं घर आहे. माझं माझ्या सासूबाईवर खूप प्रेम आहे आणि आता मी त्यांना कोणत्याही किमतीमध्ये एकटं सोडणार नाही. ही माझी आई आहे. शांतीचे हे शब्द ऐकून, सासू सुनेचं अतूट प्रेम पाहून वडिलांना खूप आनंद झाला आणि शांतीला अनेक आशीर्वाद देऊन आनंदाने घरी परतले. बघा, या पूर्ण कथेमधून आपण काय शिकलो बरं? प्रेमाने सर्व काही होऊ शकतं. आपल्या जीवनामध्ये आहे ना, जर प्रेम असेल, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींवर राधेनं प्रेम केलं ना, हे राधेनं प्रेम कसं केलं, ही भक्ती कशी केली, ते आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. ते प्रेम आपल्यात आज कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्या पद्धतीनं प्रेमानं सर्व काही बदलून जातं ना, नातं जोडणं खूप सोपं असतं, पण ते टिकवणं कठीणच आहे ना. पण ज्यांना नाती कशी जपायची हे कळतं ना, तेच लोक मनापासून प्रेम करतात. म्हणूनच म्हणतात ना, प्रेम दिलं की प्रेमच मिळतं. कारण धुसफूस न करता थोडं प्रेमाने वागलं ना की सर्व चित्र बदलून जातं. पण आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी कोणावर प्रेम करतो का बरं? आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की प्रेम आता कुणावर करावं. जर प्रेम करायचं असेल ना तर आईबापावर प्रेम करा, आपल्या नात्यांवर प्रेम करा. नाहीतर या आजच्या कलियुगामध्ये प्रेमाची भाषा सर्व बदलून गेलेली आहे. या बाह्य रंगाच्या प्रेमामुळं अंतररंगातील प्रेम नष्ट झालेलं आहे. आणि ह्या अंतररंगातील प्रेम तुम्हाला हवा असेल ना तर समर्थ विचार तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. ब्रह्ममुहूर्तावर उठायला शिका, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा. तुमच्या जीवनाचं सोनं आहे ना, हा ब्रह्ममुहूर्त आहे. जीवनामध्ये कर्म चांगली करा, देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.